ठाण्यात सहजिल्हा निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह आणखी एकाला 70,000 रुपयांच्या लाच प्रकरणात रंगेहात अटक। ठाणे येथील सहजिल्हा निबंधक वर्ग 1 कार्यालयात वरिष्ठ लिपिकाने खाजगी इसमामार्फत 70,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचत त्या दोघांना रंगेहात पकडले। तक्रारदार त्यांच्या आईने सन 1987 मध्ये भाईंदर पश्चिम येथील शांती विहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील गाळा क्रमांक 11 खरेदी केला होता। शासनाच्या अभय योजना 2008 अंतर्गत त्या मालमत्तेचे नियमितीकरण करण्यासाठी मूळ खरेदी खत सह निबंधक कार्यालयात सन 2009 मध्ये जमा करण्यात आले होते। अलीकडे तक्रारदार यांनी ते खरेदी खत परत मिळवण्यासाठी ठाणे येथील सहनिबंधक वर्ग 1 कार्यालयात संपर्क साधला असता संबंधित वरिष्ठ लिपिक दीपक इसळ यांच्यामार्फत खाजगी इसम अजित कोकमकर यांनी 70,000 रुपये लाच मागितल्याचे उघड झाले। लाच मागणीची लेखी तक्रार तक्रारदार यांनी 28 ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। त्यानुसार पडताळणी दरम्यान इसळ व कोकमकर यांनी 70,000वरून 65,000 रुपयात तडजोड करून 2 टप्प्यात रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले होते। त्या अनुषंगाने सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत खाजगी इसम अजित कोकमकर यांनी लोकसेवक दीपक इसळ यांच्या वतीने तक्रारदारांकडून 35,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणात दीपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे।